श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील अध्याय 15वा तापसी हनुमंत संवाद. ओम श्रीराम. त्या विवरामध्ये उतरल्यानंतर सर्व वानरसेना मूर्छित होते. हनुमंत मग सर्वांना सावध करतात. मग पुढे त्यांना सुवर्ण प्रकाशमय नगरी पाहावयास मिळते. तिथे सर्व समृद्धी होती, परंतु तिथे फक्त एक तपस्विनी होती, बाकी कोणीही नव्हते. तेव्हा हनुमंत त्या तपस्विनीला विचारतात की आपण कोण आहात व ही नगरी कोणी निर्माण केली आणि या नगरीचा राजा कोण आहे. तेव्हा ती तपस्विनी आश्चर्यचकित झाली व म्हणाली की तुम्ही इथे कसे काय आला आहात. इथे फक्त रामभक्तच येऊ शकतात. मग तिला अंतर्ज्ञानाने समजते की हनुमंतासारखा रामभक्त दुसरा कोणीच नाही. मग ती हनुमंतांना साष्टांग नमस्कार करते. हनुमंताचे विनंतीवरून ती त्या विवराची अद्भुततेसह सर्व कथा सांगते. परंतु भुकेलेल्यांना कथा किंवा तत्वज्ञान कधीही सांगू नये, कारण त्यांचे सर्व लक्ष हे भुकेकडेच असते. म्हणून मग ती तपस्विनी सर्व वानर सेनेला अमृतमय फळे खावयास देते. त्यानंतर सुग्रीव सीतामातेची संपूर्ण कथा तिला सांगतात. मग ती तपस्विनी सांगते की हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले विवर आहे. इथे जो येतो त्याला इथून बाहेर पडता येत नाही. तेव्हा हनुमंत विचारतात की इथे जर अमरता आहे तर मग मयासुराला इथे मरण का आले. तेव्हा ती तपस्विनी सांगू लागली की जेव्हा ब्रह्मदेवाने हे विवर निर्माण केले तेव्हा इथे देव व असुर राहू लागले, परंतु त्यांच्यात युद्ध चालू झाले. तेव्हा मग इंद्रदेवाने हेमा नामक नर्तकीला पाठवून मयासुराला अर्धमूर्छित करून मध्य पाजले व त्या अवस्थेतच या विवराबाहेर नेऊन त्याच्यावर वज्रप्रहार केला व त्याला ठार मारले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने वरदान दिले आहे की जे निष्काम रामभक्ती करून येथे येतील त्यांना सायुज्य मुक्ती मिळेल. त्यानंतर ती तपस्विनी सर्वांना पुन्हा फळे खावयास देते व सगळ्यांना म्हणते की इथून बाहेर पडण्याकरिता सर्वांनी आता आपापले डोळे मिटून घ्या. काही वेळाने डोळे उघडले तेव्हा सर्व वानरसेना समुद्राच्या किनाऱ्यावर उपस्थित झाली आहे व आता सीता शोधाकरिता पुढे निघाली आहे. आपण हा जो अध्याय आहे याचा उर्वरित राहिलेला भाग म्हणजे साधकाचे दृष्टीने पाहू हा भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता हा जो कथेचा भाग आहे याचे सार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. ही सगळी वानरसेना हनुमंतासहित नळ, नीळ, जांबवंत, सुग्रीव, हनुमंत यासहित सगळी वानरसेना भुकेने व्याकुळ झालेली आहेत.
मागच्या अध्यायात आपण पाहिलं की ते एका रखरखीत वाळवंटात आलेत. तिथे ना झाडं वृक्ष, ना पाणी ना फळं, काहीच त्यांना खायला नाही आहे. मग त्यांना भुका लागलेत. अशामध्ये एक विवर दिसतं आणि हनुमंत त्या विवरात सगळ्यांना उतरवतात. तिथे उतरल्यानंतर ती दिव्य भव्य अशी सुवर्ण प्रकाशमय अशी ती नगरी पाहून सगळे आश्चर्यचकित होतात आणि सगळ्यांचं लक्ष खाणे आणि पिण्याकडे आहे. तेव्हा तिथे उतरल्यानंतर त्या नगरीमध्ये कुणी नाही, निर्मनुष्य अशी नगरी. फक्त एका मंदिरामध्ये एक तपस्विनी बसलेली आहे. तिला हनुमंत मग विचारतात की हे नगर कोणी निर्माण केलं, इथला राजा कोण? तेव्हा ती तपस्विनी आश्चर्यचकित होते, कारण इथे कोणीही येऊ शकत नाही. म्हणजे जे ज्यांनी भक्ती केलेली आहे, जे रामभक्तीमध्ये मध्ये तल्लीन झालेले आहेत, जे रामभक्त आहेत किंवा ईश्वर भक्त आहेत किंवा सद्गुरूंचे खरे शिष्य आहेत, तेच फक्त इथे येऊ शकतात. असं हे स्थान आहे असताना इथे हे मंडळी कशी येऊ शकले? तेव्हा तिला अंतर्ज्ञानाने समजते की हनुमंतासारखा रामभक्त तर दुसरा कोणीच नाही. आता हे स्थान ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा साधकाच्या दृष्टीने पाहू त्यामध्ये याचं विस्ताराने आपण पाहणारच आहोत की हे स्थान म्हणजे सिद्धीचं स्थान आहे. इथे साधक साधनेने येतो आणि सिद्धिवंत होतो, असं हे स्थान आहे. त्यामुळे इतर लोकांना इथे यायला म्हणजे मज्जाव आहे, येऊ शकत नाहीत या स्थानावर. असं असताना ही लोक इथं आली म्हणजे यांचा तो अधिकार आहे. अर्थात हे स्थान म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या आपण जेव्हा पुढच्या भागात पाहू ते म्हणजे भ्रूमध्येच्या पुढे गेलेला हा जो भाग आहे, किंवा जिथे भक्ताला, सिद्धाला किंवा साधकाला सिद्धी मिळते, प्राप्त होते, असं ते स्थान आहे. तर मग हनुमंत विचारतात आणि मग त्यानंतर ती तपस्विनी त्या सगळ्यांना त्या स्थानाविषयीचं अद्भुततेसह सांगायला सुरुवात करते. परंतु त्याच्या लक्षात येतं यांना खूप भुका लागलेल्या आहेत. ज्या भूक लागलेल्या अवस्थेत कुणीही तत्त्वज्ञान ऐकू शकत नाही. मग ते त्यांना अमृतमय फळे खायला देते आणि ते हे स्थान म्हणजे अमर आहे. थोडक्यात आपण मृत्यूनंतर स्वर्गाच्याही पुढच्या ज्या स्थानावर जातो ना, अंतराळामध्ये, ते स्थान अमरत्व. म्हणजे भू म्हणजे पृथ्वी, भुवर म्हणजे अंतराळ, स्वर्ग म्हणजे इंद्रपद, आणि त्याच्यापुढे जे मह, जन, तप आणि सत्यलोक अशी स्थानं आहेत, ही अमर स्थान आहेत. इथून जीवाला परत जन्माला यायचं कारण नाही, असं हे स्थान. परंतु ते स्थान इथे खाली गुप्त ठिकाणी आहे. अशा गुप्त स्थानावर ही मंडळी येऊन पोचली आहेत. मग हनुमंत विचारतात की ही जर अमरता इथे प्राप्त होते तर मग मयासुराला का बरं मृत्यू आला? तर ती मयासुराची कथा सांगते की इंद्र त्या हेमा नामक अप्सरेच्या मार्फत मयासुराला मद्य पाजतात आणि मग या विवराच्या बाहेर निघून मयासुराचा मृत्यू होतो. तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की हे स्थान असं आहे, इथे शुद्ध आहे. राक्षस मंडळींना, राक्षस म्हणजे काय? राक्षस म्हणजे वाईटपणा, आणि देव म्हणजे काय? देव म्हणजे चांगलेपणा. इथे हे स्थान चांगल्यापणासाठी, म्हणजे साधक किंवा आपण सगळे जीव जर चांगले असू तर या स्थानावर पोहोचू, वाईट असू तर या स्थानावर पोहोचणार नाही. आणि जरी पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी ही जी देवमंडळी आहे, हे जे चांगलेपण आहे ते वाईटाला तिथे येऊ शकत नाही. आपल्यातच बघा, आपण जर सर्वार्थाने सर्वांगाने चांगले झालेलं असू तर आपल्यात वाईटपणाचा प्रवेश होणार नाही. मग ती कथा सांगते की हे मयासुराला मद्य पाजून, मग आता विचार करा, मद्य पिणे, वाईट वागणे, असुरत्व असणे, पशुत्व असणे, हे म्हणजे राक्षसत्व आहे. मग त्यांना इथे कसं स्थान मिळेल? मग आणि इथे तर अमरता आहे, इथं तर मृत्यू नाही. बाहेर नेणे म्हणजेच आपल्या दृष्टीने जर पाहिलं किंवा साधकाच्या दृष्टीने जर पाहिलं तर मी जेव्हा साधना करून शुद्धी मिळवतो ना,
तेव्हा मला या गोष्टी मिळतात. परंतु मी जर हे करत असताना, काय करत असताना, साधना करत असताना, भक्ती करत असताना, ईश्वराची प्राप्तीचा मार्गावर चालत असताना मी जर काही वाईट गोष्टीकडे वळालो, तर माझा मृत्यू नक्कीच आहे. मृत्यू म्हणजे कशाचा? म्हणजेच माझ्यातनं चांगले पण निघून जाईल आणि मी वाईट होईल, म्हणजेच मी राक्षस होईल. म्हणजेच ही कथा इथे सांगते की तुम्ही चांगलं करा, म्हणजेच साधक व्हा, सिद्ध व्हा, भक्ती करा, ज्ञान मिळवा आणि सिद्धवंत व्हा. तेव्हा या स्थानावर तुम्हाला यायला मिळेल, अन्यथा इथे यायला मिळेल नाही. येण्याचा प्रयत्न केला तर मयासुरासारखा तुमचाही मृत्यू नक्की होईल. मृत्यू म्हणजेच वाईटपणा, पशुत्व, राक्षसत्व तुमच्या ठिकाणी निर्माण होईल. हेच ह्या कथेचं सार आहे. आता आपण जो साधकाच्या दृष्टीने पाहू हा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.